कृषी अवजारे यंत्रे व आधुनिक सिंचन पद्धती या विषयामध्ये आपलं 8वं प्रकरण चाललेलं होतं, पेरणी व मशागतीची अवजारे. तर याच्यामध्ये आपण पेरणीची अवजारे बघितली होती. यानंतर दुसरी म्हणजे अंतर मशागतीची अवजारे. तर या अंतर मशागत करण्यासाठी आपल्याला अवजारांचा उपयोग करावा लागतो. तर त्याच्यामध्ये अंतर मशागतीसाठी दातेरी हात कोळप, सायकल कोळप, बहुविध कोळप, तसंच अंतर मशागत ऊस पिकामध्ये करण्यासाठी किंवा खत पेरणीसाठी हे खत पेरणी यंत्र किंवा अंतर मशागती यंत्र ही अंतर मशागतीची अवजारे सर्वसाधारण उपयोगात आणली जातात. त्यापैकी दातेरी हातकोळप जे हे ह्या हातकोळप्याचा उपयोग तर पिकातील 2 ओळीतली जी निंदणी ती निंदणी करण्यासाठी या कोळप्याचा वापर केला जातो. तर या कोळप्याच्या पात्याची जी लांबी साधारण 15 सेंटीमीटर असते. त्यामुळं 2 ओळीत साधारण 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त जरी अंतर असलं तरी देखील त्या पिकातील निंदणी ही ह्या कोळप्याच्या साहाय्यानं किंवा खुरपणी या कोळप्याच्या साहाय्यानं करता येते. साधारण ह्या कोळप्याच्या साहाय्यानं 3 सेंटीमीटर खोलीपर्यंत जमिनीची खुरपणी करता येते. तसंच हे जे कोळप आहे ते कोळप मजुराला उभे राहून पुढं पाठीमागं काय करता येतं, ढकलून चालवता येतं. त्यामुळं कामाचा तो जाणवणारा जो सीन आहे तो पुढं मागं केल्यामुळं तो सीन हा कमी होतो. तसंच मजुराची कार्यक्षमता सुद्धा आपल्याला वाढलेली दिसून येते किंवा त्याचा उत्साह, काम करण्याचा जो उत्साह आहे तो टिकून राहू शकतो. तसंच हा जो मजूर आहे तो काम वेगानं किंवा जास्त वेगानं हा मजूर काम करू शकतो. तर असं हे दातेरी जे हातकोळप जे हे सर्व पिकात तसंच सर्व प्रकारच्या जमिनीत म्हणजे हलक्या, मध्यम किंवा भारी जमिनीत सारख्याच कार्यक्षमतेनं वापरता येतं. आणि ह्या हातकोळप्यात जे वजन आहे साधारण 7 किलो असतं आणि ते सहजपणे एका माणसानं ते उचलून नेता येतं. आणि साधारण एक मजूर एका दिवसाला साधारण 0.2 हेक्टर किंवा साधारण 20 गुंठे क्षेत्रावरची निंदणी किंवा खुरपणी हा सहजपणे त्या दातेरी हातकोळप्याच्या साहाय्यानं करू शकतो. नंतर दुसरं महत्वाचं अवजार म्हणजे सायकल कोळप. म्हणजे दातेरी कोळप त्याचंच थोडंसं मॉडिफिकेशन करून हे सायकल कोळप प्रामुख्यानं 2 पिकातल्या ओळीतलं जे निंदणी ती निंदणी म्हणजे पिकाच्या 2 ओळीतली निंदणी करण्यासाठी या सायकल कोळप्याचा वापर केला जातो. तर सायकल प्रमाणेच त्याला एक चाक असतं आणि त्याच्याच फ्रेमवर 3 दात्याचा एक फण आणि त्याच्या मागं साधारण 15 सेंटीमीटर लांबीचं पातळ त्या ठिकाणी बसवलेलं असतं. आणि कोळप चालवण्यासाठी त्याला 2 हँडल असतात. एक मजूर उभं राहून तो कोळप काय करतो, पुढं मागं सहजपणे करू शकतो आणि पुढं मागं करून सहजपणे निंदणी करता येते. आणि उभं राहून काम करण्यामुळं त्याला जाणवणारा जो कंटाळा आहे तो कंटाळा त्याचा कमी होतो. तसंच कमी वेळात जास्त काम तो सहजपणे करू शकतो. आणि दातेरी फण जे ते जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतात. आणि मागून चालणारा जो रिपर असतो किंवा ते जे पातं असतं तर ते पातं तण काढण्याचं काम त्या ठिकाणी करतं. तर अशा ह्या कोळप्याचं जे वजन आहे साधारण 8 ते 9 किलोपर्यंत असतं. त्याच्यामुळं हे कोळप सहजपणे ने-आण त्याची उचलून करता येते. आणि एका दिवसात साधारण 12 गुंठ्यापर्यंत कोळपणी ह्या सायकल कोळप्याच्या साहाय्यानं करता येते किंवा 0.12 हेक्टर एवढी कोळपणी त्या जमिनीमध्ये करता येते. तर असं हे सायकल कोळप एक महत्वाचं अवजार आहे. नंतर तिसरं महत्वाचं अवजार म्हणजे बहुविध कोळप. तर भुईमूग, सोयाबीन
किंवा करडई, ज्वारी, सूर्यफूल अशा पिकांमध्ये ओळीतील अंतरानुसार कोळप्याची काय केलं ते दिंड जी आहे ती दिंड साधारण 22.5 सेंटीमीटर पासून ते 45 सेंटीमीटर पर्यंत म्हणजे कमी जास्त ती दिंड आपल्याला करता येते. आणि कोणत्याही पिकात हे कोळपं आपल्याला बहुविध कोळपं वापरता येतं. तर दिंडावरील फण जो असतो तोच ठेवून त्या ठिकाणी त्यावर फण तोच ठेवायचा आणि त्यावर काय करायचं व्ही आकाराचं काय केलं जातं पात बसवलं जातं. आणि व्ही आकाराचं पात बसवल्यामुळं खुरपणी किंवा निंदणीसाठी याचा वापर करता येतो. तसंच शंकरपाळ्यासारखे दात बसवून त्याची दाताने सुद्धा प्रामुख्यानं या बहुविध कोळप्याच्या साह्यानं करता येते. तर एका बैलजोडीच्या साह्यानं साधारण 2 ते 3 कोळपं ही सहजपणे ओढता येतात. आणि प्रत्येक कोळप्यास मात्र एका मजुराची आवश्यकता भासते. तर आवर्षण प्रवण भागामध्ये ह्या कोळप्यानं कोळपणी केलेल्या शेतात जरी पावसाची रिमझिम जरी असली तरी त्या पिकाला आवश्यक ओल धरून ठेवली जाते. साधारण एका दिवसात 2 ते 3 कोळपी वापरून साधारण 1.5 ते 2 हेक्टर क्षेत्राची आंतरमशागत म्हणजे कोळपणी किंवा निंदणी या बहुविध कोळप्याच्या साह्यानं करता येते. तसंच एका कोळप्याचे वजन दांड्या व्यतिरिक्त साधारण 12 ते 14 किलोपर्यंत या एका कोळप्याचं वजन असतं. तर असं हे बहुविध कोळपं आपण पिकाची म्हणजे पिकातील निंदणी, खुरपणी किंवा कोळपणी करण्यासाठी याचा वापर केला जातो. नंतर चौथं महत्वाचं जे अवजार जे आहे ते म्हणजे ऊस आंतरमशागत तसंच खत पेरणी यंत्र. तर हे जे यंत्र आहे तर ऊस पिकातलं तण काढणं तसंच रासायनिक जी खतं आहेत दाणेदार खतं त्याची मात्रा देणं तसंच ऊसाची बांधणी किंवा बाळ बांधणी आणि मोठी बांधणी अशी बहुविध जी कामं आहेत ती बहुविध कामं या आंतरमशागतीत या यंत्राच्या साह्यानं खत पेरणी यंत्राच्या साह्यानं करता येतं. तर ह्या एका यंत्रानं गरजेनुसार थोडाफार या यंत्रामध्ये गरजेनुसार आपल्याला थोडाफार बदल करता येतो. आणि हे यंत्र एका बैलजोडीनं चालवता येतं. 2 फणातलं अंतर कमी जास्त करण्याची तसंच जमिनीत खत देण्याची खोली जी आहे ती खोलीसुद्धा कमी जास्त करण्याची सोय ह्या यंत्रामध्ये असते. आणि विशिष्ट प्रकारच्या रचनेमुळं साधारण प्रति हेक्टरी 700 किलो खताची मात्रा ह्या यंत्राच्या साह्यानं देता येते. शिवाय ऊसाचं ओळीपासून 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर तसंच जमिनीत 7 ते 8 सेंटीमीटर खोलीवर खत ह्या यंत्राच्या साह्यानं पेरता येतं. आणि एका दिवसात 1.5 ते 2 हेक्टर क्षेत्रावर खताची पेरणी ही विशिष्ट पद्धतीच्या टोकदार फणांनी केली जाते. खताची मात्रा देताना बाळ बांधणीचं सुद्धा काम या यंत्रानं केलं जातं. त्याचप्रमाणे दिवसभरात 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत साधारण 1 ते 1.5 एकर क्षेत्रावर 30 सेंटीमीटर पर्यंत मातीचा भर त्या पिकाला लावून मोठ्या बांधणीचं काम देखील या ऊस आंतरमशागत यंत्राच्या साह्यानं करता येतं. तर अशी ही आंतरमशागतीची वेगवेगळी अवजार हात कोळपं, सायकल कोळपं, बहुविध कोळपं तसंच ऊस आंतरमशागत किंवा खत पेरणी यंत्र अशी ही आंतरमशागतीची अवजारं वापरली जातात. नंतर पुढचा जो टॉपिक जो आहे तो म्हणजे पीक काढणीची अवजार. तर याच्यामध्ये पीक काढणीच्या अवजारामध्ये शेतकरी हा नवीन सुधारित यंत्र वापरून पिकाचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो. साहजिकच शेतामध्ये तयार होणारं जे पीक आहे ते योग्य वेळी किंवा कमी काळात, कमी कष्टात किंवा कमी खर्चात घरी
आणि त्यानंतर बाजारात कसं पोचल याची काळजी ही शेतकरी बांधवांना असते. तर शेतामध्ये पीक काढणी ही एक महत्त्वाची बाब आहे. तर पीक काढणी जर योग्य वेळी जर नाही झाली तर आपल्याला उत्पादनामध्ये त्या पिकाच्या उत्पादनामध्ये घट आलेली आपल्याला दिसून येते. तर पीक काढणीसाठी सध्या पिकाच्या कापणीसाठी मानवी तसंच पशु आणि यांत्रिक अशा तिन्ही पद्धतीचा पीक काढणीसाठी उपयोग केला जातो. तर त्याच्यामध्ये कापणीची जी साधनं आहे किंवा जी यंत्र आहे त्याच्यामध्ये विळा हे एक महत्त्वाचं साधन आहे. तर पीक तयार झाल्यानंतर त्याची जी कापणी करण्यासाठी विळ्याचा वापर केला जातो. तर भात, गहू किंवा सोयाबीन अशी जी वेगवेगळी जी पिकं आहेत याची कापणी तसंच वैरण किंवा चारा पिकं जे किंवा गवत कापण्यासाठी या विळ्याचा प्रामुख्यानं उपयोग केला जातो. तर पारंपरिक पद्धतीच्या विळ्यामध्ये सुधारणा करून वैभव विळा जो आहे तो वैभव विळा किंवा महाराष्ट्र विळा हा तयार करण्यात आलेला आहे. याची कापणीची जी बाजू आहे आतली ही करवतीप्रमाणे दातेरी असून त्या विळ्याच्या पात्याची जी रचना आहे ती एक विशिष्ट प्रकारची अशी रचना असते. त्यामुळं पिकाची जी कापणी ती अगदी जमिनीलगत पिकाची कापणी करणं शक्य होतं. तसंच कापणी करताना हाताच्या बोटांना खरचटून इजा होत नाही या वैभव विळ्याच्या साहाय्यानं. तसंच जमिनीलगत कापणी केल्यामुळं खोडकिडीचा जो प्रादुर्भाव जो आहे तो प्रादुर्भाव कमी झालेला आपल्याला दिसून येतो. तर सर्वसाधारणपणे वैभव विळा किंवा महाराष्ट्र विळा जो आहे तो वापरून साधारण 0.1 हेक्टर भात तसंच गहू पिकाची कापणी ही दररोज करता येते. तर असा विळा एक पीक काढणीचं अवजार किंवा साधन त्याचा वापर केला जातो. नंतर दुसरं महत्वाचं जे अवजार आहे ते म्हणजे पशुचलित रिपर. तर हे साधन जे आहे ते 2 प्राण्यांच्या साह्यानं हा रिपर ओढला जातो. तर त्यामुळं जमिनीत साधारण 5 ते 8 सेंटीमीटर उंचीच्या वर कापणी करता येऊ शकते. यामध्ये पिकाच्या कापणीसाठी कटर बार असतो. कटर बार नंतर चाकं त्याला बेरिंग आणि इतर भाग असतात. तर त्यातला जो कटर बार जो आहे तो हा हाय कार्बन स्टील पासून बनवलेला असतो आणि बॉल बेरिंग त्याला बसवल्यामुळं तो कटर बार कार्यक्षमरित्या काम करू शकतो किंवा टिकाऊपणे तो काम करतो. आणि या साधनावर काम करण्यासाठी साधारण 2 माणसाची आवश्यकता असते. कारण पुढचा माणूस जो आहे तो बैल हाकण्याचं काम करतो आणि मागील माणूस जो आहे तो कापलेलं जे पीक आहे ते बाजूला करण्यास मदत करण्याचं काम या माणसाच्या साह्याने केलं जातं. तर असा हा पशुचलित रिपर प्रामुख्यानं एक पीक कापणीचं साधारण 5 ते 8 सेंटीमीटर उंचीच्या वर जमिनीपासून 5 ते 8 सेंटीमीटर उंचीच्या वर कापणी करण्याचं काम या रिपरच्या साह्यानं केलं जातं. नंतर तिसरं महत्वाचं अवजार जे ते पॉवर टिलर चलित रिपर. तर या प्रकारचा जो रिपर आहे त्याची जी रुंदी आहे साधारण 1 मीटरपासून ते 1.6 मीटरपर्यंत याची रिपरची रुंदी असते. आणि हा रिपर चालवण्यासाठी साधारण 3 ते 10 अश्वशक्तीचा पॉवर टिलर हा आवश्यक असतो. आणि रिपरच्या पुढं साधारण पुढं असलेला जो डिवायडर आहे त्या डिवायडर पिकाला स्टार व्हीलकडे काय करतो ढकलतात. आणि स्टार व्हीलच्या खाली असलेला जो कटर बार आहे त्या कटर बारवरील धारदार खाचाच्या कटरमुळं त्या ठिकाणी ते पीक काय केलं जातं कापलं जातं. तर कापलेल्या पिकास हा स्टार व्हील कन्व्हेनर बेल्टकडं नंतर ते ढकललं जातं आणि हा बेल्ट पिकाच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूस वाहून नेतो आणि एका सरळ पट्ट्यामध्ये ते टाकलं जातं. तर रिपरला जी गती आहे ती गती ह्या व्ही बेल्टद्वारे पुरवली जाते. तर अशा प्रकारे हा पॉवर टिलर चलित
रिपर प्रामुख्यानं आहे. तर ह्याच्यानंतर ट्रॅक्टर चलित सुद्धा रिपर असतो. तर ट्रॅक्टर चलित जो रिपर जो आहे तो त्या रिपरचं कार्य किंवा कार्यपद्धती ही पॉवर टिलर चलित रिपर प्रमाणेच असते. फक्त रिपर चालवण्यासाठी या ट्रॅक्टरचा जो पीटीओ शाफ्ट आहे त्या पीटीओ शाफ्टचा प्रामुख्याने वापर केला जातो. या ट्रॅक्टर चलित रिपरची रुंदी 1.6 मीटर असते. 1.6 ते 2.5 मीटर असते आणि डिवायडरची जी संख्या आहे ती साधारण 7 ते 9 असते. तसंच रिपर चालवण्यासाठी साधारण 25 ते 35 अश्वशक्तीचे ट्रॅक्टर आवश्यक असतात आणि 1.8 ते 4.5 किलोमीटर प्रति तास वेगानं ह्या पिकाची कापणी करता येते. साधारण एका तासामध्ये 0.2 ते 0.35 हेक्टर क्षेत्रावरील पिकाची कापणी ह्या ट्रॅक्टर चलित रिपरच्या साहाय्यानं केली जाते. तर असा हा ट्रॅक्टर चलित रिपर प्रामुख्यानं वापरला जातो. नंतर पाचवं महत्त्वाचं जे अवजार जे स्वयंचलित गहू कापणी यंत्र हे आपण पुढच्या तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबू.